नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचे स्वागत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संगणक अकादमीमार्फत घेतल्या जाणाऱ्या संगणक छंद वर्गाअंतर्गत आपण पायथॉन ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पायथॉनच्या काही कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण व्हाईल लूपचा स्टडी करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया व्हाईल लूपबद्दल. यामध्ये आपण व्हाईलमध्ये एल्स कसे वापरता म्हणून एल्स क्लॉज, इनफायनाईट लूप आणि नेस्टेड व्हाईल लूप या सर्व घटकांचा स्टडी करणार आहोत. व्हॉट इज लूप? लूप म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखादे स्टेटमेंट मल्टिपल टाईम एक्झिक्यूट करायचे असेल, म्हणजेच जर मला कम्प्युटर हा शब्द 5 वेळेस डिस्प्ले करायचा असेल, तर आपल्याला तो 5 वेळेस इझिली प्रिंट करता येईल. आपण 5 वेळेस प्रिंट स्टेटमेंट वापरून कम्प्युटर हा शब्द डिस्प्ले करू शकतो. परंतु हाच कम्प्युटर शब्द जर आपल्याला 100 वेळेस प्रिंट करायचा असेल, तर आपण 100 वेळेस प्रिंट स्टेटमेंट वापरू शकतो. बट इट इज डिफिकल्ट टू डू. त्याऐवजी आपण लूपचा वापर करू. पायथॉन हॅज 2 primitive loop commands. First one while loop and second one for loop. पायथॉनमध्ये 2 टाईपचे लूप आहेत. एक व्हाईल लूप आणि दुसरा फॉर लूप. हिअर वी फोकस ऑन व्हाईल लूप. व्हाईल हा एक कीवर्ड आहे. व्हाईल लूपमध्ये आपण एकच स्टेटमेंट मल्टिपल टाईम एक्झिक्यूट करू शकतो. आता जर आपल्याला कम्प्युटर हा शब्द 100 टाइम्स प्रिंट करायचा असेल, तर 100 टाइम्स प्रिंट स्टेटमेंट न वापरता एकच प्रिंट वापरून व्हाईल लूपच्या साहाय्याने इझिली प्रिंट करू शकतो. A while loop statement in Python programming language repeatedly execute a statement as long as given condition is true. व्हाईलचा सिंटॅक्स आहे व्हाईल कंडिशन कोलन स्टेटमेंट्स. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. तेच स्टेटमेंट रिपीटेडली एक्झिक्यूट होणार. जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा व्हाईल लूप त्याचे एक्झिक्यूशन स्टॉप करणार. हे आपण फ्लो डायग्राममधून समजून घेऊया. फ्लो ऑफ व्हाईल लूप. व्हाईल एक्सप्रेशन कोलन स्टेटमेंट. व्हाईलमध्ये कंडिशन चेक केली जाईल. इफ कंडिशन इज ट्रू देन कंडिशनल कोड इज एक्झिक्युटेड आणि पुन्हा ती कंडिशन चेक केली जात आहे. ती जर ट्रू असेल तर पुन्हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि जर कंडिशन फॉल्स झाली, इफ कंडिशन इज फॉल्स, तेव्हा तो लूप स्टॉप होणार आहे, म्हणजेच त्याचे एक्झिक्युशन स्टॉप होणार. मग व्हाईल कंडिशन जर ट्रू असेल पुन्हा कंडिशन चेक केली जाते. जोपर्यंत ती कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत फ्लो म्हणजेच एक्झिक्युशन स्टॉप होणार नाही. आता हे आपण एक्झाम्पलमधून बघूया. या एक्झाम्पलमध्ये आपण पहिल्या n नॅचरल नंबरची ॲडिशन बघूया. प्रोग्राम टू ॲड नॅचरल नंबर्स अप टू n. या एक्झाम्पलमध्ये आपण n या व्हेरिएबलची व्हॅल्यू यूजरकडून रीड करणार आहोत. टू टेक अ इनपुट फ्रॉम द यूजर n equal to
int in bracket input in bracket enter n. आता आपल्याला ॲडिशन स्टोअर ठेवण्यासाठी एक व्हेरिएबल लागेल. तो व्हेरिएबल सम डिक्लेअर करू आणि तो 0 या व्हॅल्यूला इनिशियलाइज करू. तसेच आपल्याला एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी एक काउंटर व्हेरिएबल लागेल आणि तो I = 1 डिक्लेअर करू. इनिशियलाइज सम अँड काउंटर सम = 0, I = 1. सपोज n आपण आता 10 रीड केलेला आहे. जोपर्यंत I हा n पर्यंत जाणार नाही तोपर्यंत सममध्ये I ॲड होईल. म्हणजेच जेव्हा I 11 होईल तेव्हा I <= n ही कंडिशन फॉल्स होऊन लूप स्टॉप होईल. आता आपण प्रोग्रामचे एक्झिक्युशन बघूया. I 1 ला सेट केलेला आहे. सम इनिशियली 0 आहे आणि n ची व्हॅल्यू 10 आहे. while I <= n म्हणजेच while 1 <= 10. Yes, 1 is <= 10. That condition is true. Then we add sum = sum plus I. म्हणजेच आपण सममध्ये I हा ॲड केला. सम प्लस I = 1. 0 + 1 = 1. म्हणून सममध्ये 1 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. त्याच्यानंतर I हा आपण 1 ने इन्क्रीमेंट केलेला आहे. I becomes 2. आता I ची व्हॅल्यू 2 झालेली आहे. while 2 <= n. 2 हा 10 पेक्षा लेस आहे का? Yes, that condition is true. Therefore, we add I into sum. सम इनिशियली 1, सम आता 1 आहे. त्याच्यामध्ये आपण I म्हणजेच 2 ॲड करणार आणि आपल्याला समची व्हॅल्यू किती मिळणार? 3. पुन्हा I हा 1 ने इन्क्रीमेंट केला. I becomes 3. 3 हा 10 पेक्षा लेस आहे का? Yes, true. आता आपण सममध्ये 3 ॲड करणार. 3 + 3 6. सममध्ये आता 6 स्टोअर होणार. पुन्हा I ची व्हॅल्यू आपण 1 ने इन्क्रीमेंट करणार. I becomes 4. 4 हा 10 पेक्षा लेस आहे का? Yes, that condition is true. आता सममध्ये आपण 4 ॲड करणार. 6 + 4 10. सम = 10. I हा पुन्हा 1 ने वाढवणार. I becomes 5. 5 <= 10. Yes, that condition is also true. आता आपण सममध्ये 5 ॲड करणार. 5 ॲड केल्यामुळे सम = 15. पुन्हा I 1 ने इन्क्रीमेंट करणार. I becomes 6. 6 is <= 10. S. सममध्ये आपण 6 ॲड करणार. 15 + 6 सम = 21. I पुन्हा आपण 1 ने म्हणजेच 1 ने इन्क्रीमेंट करू. I becomes 7. 7 <= 10. 7 हा 10 पेक्षा लेस आहे का? Yes. आता आपण सममध्ये 7 ॲड करू. 21 + 7 28. सम = 28. I = I + 1. I becomes 8. 8 <= 10. Yes, 8 is <= 10. That condition is true. सममध्ये आपण आता 8 ॲड करू. 28 + 8 36. सम = 36. पुन्हा I 1 ने इन्क्रीमेंट केला. I 9. 9 <= 10. Yes. आता आपण सममध्ये 9 ॲड करूया. 9 + 36 सम = 44. आता पुन्हा I ने इन्क्रीमेंट झाला. 10 is <= 10. लेस नाही पण इक्वल टू आहे. 10 = 10 आहे. म्हणून आपण सममध्ये 10
प्लस 45 ॲड केला तर आपल्याला सम 55 मिळेल आणि आय 1ने इन्क्रीमेंट केला तर आय 11 मिळेल. आता व्हाईल चेक करणार 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n. 11 हा 10 पेक्षा लेस आहे का? नाही. मग दॅट कंडिशन इज फॉल्स. अशा कंडिशनला तो लूप व्हाईलचं एक्झिक्युशन स्टॉप करणार आणि आय 11 असणार आहे लास्ट स्टेजला आणि सममध्ये 55 व्हॅल्यू असणार आहे. त्याच्यानंतर व्हाईलची कंडिशन फॉल्स झाल्यानंतर व्हाईल लूपच्या नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. म्हणजेच तो आता प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. प्रिंट दी सम. प्रिंट स्टेटमेंट वापरून द सम इज 55 असा मेसेज डिस्प्ले होणार. When you run the above program, the output will be. जेव्हा तुम्ही वरील प्रोग्राम ट्राय करून तो रन करणार तेव्हा तुम्हाला आउटपुट मिळणार आहे एंटर n. nची व्हॅल्यू तुम्ही 10 ही युजर थ्रू रीड केली. द सम इज 55. जर तुम्ही nची व्हॅल्यू 11 रीड केली तर तुम्हाला सम ही 66 मिळणार आहे. In the above program, the test expression will be true as long as our counter variable I is less than or equal to n. n म्हणजेच किती आहे इथे 10. जोपर्यंत काउंटर 10च्या ग्रेटर जात नाही तोपर्यंत व्हाईल लूप त्याचं एक्झिक्युशन करणार आणि जेव्हा तिथे कंडिशन फॉल्स होईल तेव्हा तो त्याचं एक्झिक्युशन स्टॉप करणार आहे. आता आपण बघूया व्हाईल लूप विथ एल्स क्लॉज. आपण एल्स क्लॉज इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये इफ कंडिशन, स्विच केस यांसाठी यूज केलेला आहे. परंतु व्हाईल लूपमध्ये एल्स आपण हा पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये यूज करू शकतो. व्हाईल लूप कॅन अल्सो हॅव ॲन ऑप्शनल एल्स ब्लॉक इन पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज and that else part is executed if condition in the while loop evaluates to false. जेव्हा व्हाईल लूप त्याची कंडिशन चेक करतो आणि ती कंडिशन जेव्हा फॉल्स होईल तेव्हा तो त्याचा एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट करणार. द व्हाईल लूप कॅन बी टर्मिनेटेड विथ अ ब्रेक स्टेटमेंट. व्हाईल लूपमध्ये जर आपण ब्रेक स्टेटमेंट यूज केले तर तो त्याचे चालू असलेले करंट एक्झिक्युशनचा फ्लो स्टॉप करतो आणि तो त्या व्हाईलमधून बाहेर पडतो. इन सच केसेस एल्स पार्ट इज इग्नोर्ड. अशा वेळेस एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट होत नाही कारण की ऑलरेडी ब्रेक स्टेटमेंट वापरल्यामुळे तो त्या लूपमधून बाहेर पडलेला असतो. हेन्स व्हाईल लूप एल्स पार्ट रन्स इफ नॉट ब्रेक स्टेटमेंट. म्हणजेच व्हाईल लूपमध्ये जर ब्रेक स्टेटमेंट वापरले नाही तरच तो त्याचा एल्स पार्ट हा एक्झिक्यूट करणार आहे. ब्रेक स्टेटमेंटचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हाईल लूप विथ एल्स क्लॉज आपण हे एक्झाम्पलमधून समजून घेऊया. एक्झाम्पल ऑफ पायथॉन व्हाईल लूप विथ एल्स. इनिशियली काउंटर हा 0ला सेट केलेला आहे. काउंटर इज इक्वल्स टू 0. काउंटर लेस दॅन 3 म्हणजे काउंटर हा 3पेक्षा लेस असेल तर इनसाइड लूप हे स्टेटमेंट प्रिंट करा. काउंटरची व्हॅल्यू 1ने वाढवा आणि जोपर्यंत काउंटरची व्हॅल्यू 3पेक्षा लेस आहे, 3पेक्षा लेस आहे तोपर्यंत इनसाइड लूप प्रिंट करा आणि जेव्हा 3 होईल तेव्हा इनसाइड एल्स हे प्रिंट करा. हे या प्रोग्राममध्ये सांगितलेलं आहे. मग हिअर वी यूज अ काउंटर व्हेरिएबल टू प्रिंट द स्ट्रिंग इनसाइड लूप 3 टाइम्स. काउंटर हा 0ला सेट केलेला आहे. 0 इज लेस दॅन 3. 0 हा 3पेक्षा लेस आहे. इनसाइड लूप हे स्टेटमेंट प्रिंट होणार. काउंटर 1ने वाढवणार. जो 0 होता तो आता 1 होणार. 1 लेस दॅन 3. यस 1 सुद्धा 3पेक्षा लेस आहे म्हणून इनसाइड लूप हे स्टेटमेंट प्रिंट होणार आणि काउंटर 1ने वाढवणार.
काउंटर आता 1 होतं, 1 + 1 केला म्हणून काउंटरची व्हॅल्यू आता 2 झाली. 2 लेस दॅन 3, यस 2 सुद्धा 3 पेक्षा लेस आहे म्हणून इनसाइड लूप हे स्टेटमेंट प्रिंट होणार. काउंटर 1 ने वाढवणार. काउंटर 2 होता, आता तो 3 होणार. मग 3 लेस दॅन 3, 3 हा 3 पेक्षा लेस नाही तर तो इक्वल आहे म्हणून ही कंडिशन फॉल्स होत आहे आणि कंडिशन फॉल्स झाल्यामुळे 4th इटरेशनला कंडिशन इन अ व्हाईल बिकम्स फॉल्स, हेन्स द एल्स पार्ट इज एक्झिक्युटेड. आणि एल्स पार्ट काय आहे तर इनसाइड एल्स हे स्टेटमेंट तो प्रिंट करणार. म्हणून ह्या प्रोग्रॅमचं आउटपुट इनसाइड लूप, इनसाइड लूप, इनसाइड लूप, इनसाइड एल्स. इनसाइड लूप हे 3 टाइम्स डिस्प्ले होणार कारण की आपण ते कंडिशन तीच टाकलेली आहे की काउंटर लेस दॅन 3. जर तुम्ही काउंटरची कंडिशन चेंज केली म्हणजे काउंटर लेस दॅन 5 केला तर तुमचं इनसाइड लूप हे 5 टाइम्स डिस्प्ले होणार. इनसाइड एल्स हा एकदाच डिस्प्ले होणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे इनफायनाईट व्हाईल लूप. इनफायनाईट व्हाईल लूप म्हणजे जो व्हाईल लूप हा ऑलवेज ट्रू असतो, तो कधीही फॉल्स होत नाही, त्याला इनफायनाईट व्हाईल लूप म्हणतात. म्हणजेच ज्याची कंडिशन ही नेहमी ट्रूच असते तो असणार आहे इनफायनाईट व्हाईल लूप. इथे 2 एक्झाम्पल दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये व्हाईल ट्रू. व्हाईल ट्रू हा ऑलवेज ट्रू आहे म्हणून प्रिंट हॅलो हे इनफायनाईट टाईम डिस्प्ले होणार. आणि एक्झाम्पल 2मध्ये नम इज इक्वल्स टू 1 सेट केलेला आहे. 1 लेस दॅन 5 कोलन प्रिंट नम केलेला आहे. पण नमची व्हॅल्यू कुठेही इन्क्रीमेंट केलेली नाही म्हणून प्रत्येक वेळेस 1 हाच 5शी चेक केला जाईल आणि प्रत्येक वेळेस 1च प्रिंट केला जाईल कारण की आपण तिथे कुठेही स्टॉपची कंडिशन टाकलेली नाही कारण की नम हा इन्क्रीमेंट केलेला नाही. म्हणजे जर तो इन्क्रीमेंट केला असता तर तो 5पर्यंत जाऊन 5ला त्याने त्याची कंडिशन फॉल्स करून ते एक्झिक्युशन स्टॉप केलं असतं. परंतु नम हा व्हेरिएबल ऑलवेज 1च असणार आहे आणि 1 इज ऑलवेज लेस दॅन 5. नेहमी त्याच कंडिशनला तो लेसच असणार आहे म्हणून तो 1 1 1 हा इनफायनाईट टाईम डिस्प्ले केला जाईल. आता आपल्याला बघायचे आहे नेस्टेड व्हाईल लूप इन पायथॉन. नेस्टेड लूप म्हणजे लूप विथिन अ लूप इज कॉल्ड ॲज नेस्टेड लूप. मग नेस्टेड व्हाईल लूपमध्ये when a while loop is present inside another while loop then it is called nested while loop. म्हणजेच व्हाईल लूपमध्ये जर पुन्हा एखादा दुसरा व्हाईल लूप असेल तर त्यास नेस्टेड व्हाईल लूप असे म्हणतात. हे आपण एक्झाम्पलने समजून घेऊया. आय इनिशियली 1 डिक्लेअर केलेला आहे आणि जे हा इनिशियली 5 डिक्लेअर केलेला आहे. फर्स्ट व्हाईल जो आहे आउटसाईड व्हाईल आय लेस दॅन 4 म्हणजेच 1 लेस दॅन 4 असेल आणि इनसाईड लूपमध्ये जेची कंडिशन चेक केलेली आहे जे 5 आहे 5 लेस दॅन 8 असेल तर आय आणि जे दोन्हीच्या व्हॅल्यू प्रिंट करा आणि जेची व्हॅल्यू आणि आयची व्हॅल्यू पण 1ने इन्क्रीमेंट करा. आता आपण एक्झिक्युशन बघू. व्हाईल मीन्स 1 इज लेस दॅन 4, yes true. Inside J loop 5 is less than 8, yes true. Print 1 5. I आणि J प्रिंट केले. आता ते दोन्ही 1ने इन्क्रीमेंट केले. I becomes 2, J becomes 6. 2 less than 4, yes. 6 less than 8, yes true. Then print I J 2 6 प्रिंट केले. आता आपण आय आणि जे 1ने इन्क्रीमेंट करू. आय बिकम्स 3 अँड जे बिकम्स 7. आउटसाईड व्हाईल लूप 3 लेस दॅन 4, यस. इनसाईड व्हाईल लूप 7 लेस दॅन 8, यस. प्रिंट आय जे 3 आणि 7 प्रिंट केले. आय आणि जे 1ने इन्क्रीमेंट केले. आय बिकम्स 4, जे बिकम्स 8. 4 लेस दॅन 4, नो, इट इज इक्वल टू 4. दॅट
व्हाईल लूप आउटसाईड कंडिशन इज फॉल्स, त्याच्यामुळे तो इनसाईड व्हाईल लूपमध्ये जेची कंडिशन चेक करण्यासाठी जाणार नाही आणि आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार 1 5, नेक्स्ट लाईनमध्ये 2 6 आणि नेक्स्ट लाईनमध्ये 3 7. अशा प्रकारे आपल्याला नेस्टेड व्हाईल लूपचे आउटपुट मिळणार. या व्हिडिओमधून तुम्ही व्हाईल लूपचा स्टडी केला आहे. त्यासाठी तुम्हाला व्हाईल लूप विथ एल्स क्लॉज, इनफायनाईट व्हाईल लूप आणि नेस्टेड व्हाईल लूप या सर्व पॉईंट विथ एक्झाम्पल प्रॅक्टिकली करायचे आहे. त्याचा सराव करायचा आहे. थँक्यू.